पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण अचूक प्रमाणामध्ये 1 किलोचे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय। हे लाडू बनवण्यासाठी आपण पाक अजिबात बनवणार नाही आहोत। अगदी सोप्या पद्धतीने हे डिंकाचे लाडू बनवून तयार होतात। कोणीही बनवू शकते इतक्या सोप्या पद्धतीने। तर सगळ्यात आधी इथे घ्यायचं आहे 200 ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं। सुकं खोबरं मध्यम आचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया। आता इथे हे सुकं किसलेलं खोबरं मस्त असं सोनेरी रंगावर मी भाजून घेतलेलं आहे। आता हे काढूयात एका प्लेटमध्ये। त्याच पॅनमध्ये 20 ग्रॅम मी इथे घेते खसखस। 20 ग्रॅम म्हणजे साधारण ही एक छोटी वाटीचं 20 ग्रॅम परफेक्ट होतात। आणि खसखसही हलकीशी भाजून घेऊयात। आता खसखस हलकीशी सोनेरी रंगावर छान भाजून झाली आहे। ही पण आपण आता प्लेटमध्ये काढूयात। आता याच पॅनमध्ये 20 ग्रॅम मी घालते तीळ, पांढरे तीळ। आणि तीळही छान खमंग भाजून घेऊयात। तीळही हलकेसे असे सोनेरी रंगावर भाजून झालेले आहेत। हेही काढूयात प्लेटमध्ये। आता याच पॅनमध्ये आपण सुकामेवा तळून घेणार आहोत। टोटल 200 ग्रॅम साजूक तूप आपण इथे वापरणार आहोत। हे मी मोजूनच घेतलेलं साजूक तूप आहे। यातलं साधारण एक 4 चमचे तूप मी आत्ता घालतीये सुरुवातीला। आणि यामध्ये घालायचे 100 ग्रॅम काजू। आणि मस्त सोनेरी रंगावर काजू तळून घेऊया। आता इथे काजू बघू शकाल, काजूलाही मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे। हेही काढूयात प्लेटमध्ये। याच तुपामध्ये घालूयात 100 ग्रॅम बदाम। आणि बदामही छान तळून घ्यायचे। बदामही मस्त असे फुललेत, हेही काढूयात। आणि आता घालूयात 100 ग्रॅम वॉलनट। वॉलनटही हलकेसे फ्राय करायचे। तर वॉलनटही मस्त खमंग असे तळून झाले, हेही काढूयात प्लेटमध्ये। आता याच पॅनमध्ये आणखी साजूक तूप मी वाढवतेय। ते साजूक तूप छान गरम झालं की इथे मी घालते 50 ग्रॅम डिंक। तर डिंकाची पूड माझ्याकडे तयार होते, त्यामुळे मी ही पूडच घालते। तुमच्याकडे पूड नसेल तर तुम्ही डिंकाचे खडे घालून ते तळून घेतले तरी चालेल। आता हा तळलेला जो डिंक आहे, हा डिंकही काढूयात। आता आणखी साजूक तूप घालायचं त्याच तव्यामध्ये। एक 2-3 चमचे साजूक तूप मी ठेवणार आहे 200 ग्रॅम मधलं, जर पुन्हा लाडू वळताना मला लागलं तर। बाकी सगळं यामध्ये घालून घेते। आणि यामध्ये मी घालते खारीक पूड। ही दुकानामध्ये ना विकत मिळते, तीच मी घेतलेली आहे। विकत नसेल तुम्हाला आणायची तर मग तुम्ही काय करू शकता, खारीक घ्यायचे, ते त्यातल्या बिया काढायच्या, खारकाचे तुकडे करायचे, तुकडे तळून घ्यायचे आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचे। पण तयार पूड मिळते म्हणून मग मी तयार पूड घेते। आता ही खारीक पूडही छान अशी परतून घ्यायची तुपामध्ये। आता हे छान अशी परतून घेतलेली आहे, भाजून घेतली आहे। आणि आता गॅस बंद करूयात आणि हे सगळे जिन्नस हलकेसे थंड करून घेऊया। इथे ना मी पाक बनवणार नाही आहे। मग आपण काय करतो, तर आपण काय करणार आहोत, सगळं एकजीव करणार आहोत फूड प्रोसेसरमध्ये आणि लाडू वळणार आहोत। तर सगळ्यात आधी काय करणार आहे ना, मी सगळ्यात आधी सुकामेवा मी काढून घेते। आणि यामध्ये थोडासा हा तळलेला डिंकही घालते। याचं कारण तुम्हाला मी सांगते पुढे। सगळे जिन्नस थोडे थोडे घालायचे, खोबरं पण घालते। आता सुकामेवा फूड प्रोसेसरमध्ये काढून घेतला की याची पेस्ट आधी नाही करायची, आधी फक्त पल्स करून याचे तुकडे करून घेऊया। फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरचं सगळ्यात मोठं भांडं घ्यायचं आणि माईट बी तुम्हाला एक 3 ते 4 बॅचेसमध्ये हे सगळे जिन्नस थोडे थोडे घेऊन ब्लेंड करावं लागेल। आता इथे तुम्हाला जसं मी सांगितलं की मी आधी सुरुवातीला आहे ना सगळी पेस्ट नाही करणार आहे, कारण आपण यामध्ये ना लाडू वळताना पाक बनवत नाही।
त्यामुळे हे जे सुकामेवा आहे याचं जे ऑइल रिलीज होतं त्यामध्येच लाडूला बाइंडिंग देणार आहोत. त्यामुळे आधी हलकेसे क्रश केलेले हे जे सुकामेवा आहे हा मी एक मोठा बाउलभर काढून घेते. हा नंतर आपण पुन्हा मिक्स करणार आहोत जेणेकरून लाडूमध्ये जो क्रंच लागतो सुकामेव्याचा तो मस्त असा क्रंच येईल. त्यामुळे एक मोठा बाउलभर हे काढून घेते मी सुकामेवा. आणि आता उरलेले सगळे जिन्नस यामध्ये घालूयात. आता हे सगळं काढून झालं की इथे आहे 100 ग्रॅम गूळ. हा गूळही मी किसून घेतलेला आहे. हा गूळही यामध्ये घालायचं. आणि आता हे सगळं आपण ना एकजीव करून घेतो. आणि ही सेम प्रोसेस मिक्सरमध्ये हे तुम्ही करू शकता. फूड प्रोसेसरमध्ये 1 स्ट्रोकमध्ये हे सगळी प्रोसेस होते म्हणून मी प्रोसेसर वापरते. तुम्ही बघू शकाल छान हे सगळं असं मिक्स झालेलं आहे आणि याला ऑलरेडी ऑइल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात ही खारीक पूड जी आपण तळून घेतली होती आणि ही यामध्ये एकजीव करून घेऊयात. थोडी थोडी टाकायची ॲट अ टाईम आणि फक्त मिक्स करून घेते. खारीक पूड मी पूर्ण यामध्ये ना ब्लेंड करून घेतलेली आहे. आणि आता सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे हा जो सुकामेवा आपण बाजूला काढून घेतला होता हा यामध्ये घालून फक्त एक पल्स करून घ्यायचा 4 ते 5 वेळा म्हणजे तो त्यामध्येच एकजीव होऊन जाईल. नंतर केला एकजीव तरी चालेल पण यामध्ये छान ब्लेंड होऊन जाईल. आता हे सगळं तयार मिश्रण मी काढून घेते एका मोठ्या प्लेटमध्ये. आता याला लाडवाला ऑलरेडी खूप छान बाइंडिंग आहेच सो मी याचे लाडू वळून घेते. आणि याला आहे ना छान देखणे दिसावेत लाडू म्हणून थोडंसं पिस्त्याचे काप आहेत ते लावते. तुम्ही बघू शकाल छान असं तेल ऑलरेडी याच्यातून रिलीज होतं आहे लाडू बांधताना पण. आणि अगदी विनासायास हे लाडू बांधले जातात. फार काही कष्ट नाही घ्यावे लागत. छान असं डिंकाच्या लाडूला जसं टेक्स्चर हवं तसं अचूक टेक्स्चर आलेलं आहे. मस्त चंक्स पण आहेत सुकामेव्याचे. येस. आणि आपला हा लाडू वळून तयार आहे. क्या बात आहे. मस्त दिसतोय. ठेवूयात. डिंक लाडू मस्त दिसतात. हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर यामध्ये 25 ते 27 मध्यम आकाराचे डिंकाचे लाडू मस्त बनवून तयार होतात. हे लाडू वळले की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. 2 ते 3 महिने हे व्यवस्थित टिकतात. अजिबात खराब होत नाही कारण आपण सगळे जिन्नस छान तुपामध्ये तळून घेतलेले आहेत. 1 किलो डिंकाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य 2 कप किसलेलं सुकं खोबरं, पाव कप खसखस, पाव कप पांढरे तीळ, 1 कप साजूक तूप, 3 ते 4 कप काजू, 3 ते 4 कप बदाम, 1 कप अक्रोड, अर्धा कप डिंक, 200 ग्रॅम खारीक पूड, अर्धा कप किसलेला गूळ, पिस्त्याचे काप, सुकं खोबरं, खसखस, तीळ मध्यम आचेवर हलकेसे सोनेरी रंगावर भाजायचे. आता तुपात काजू, बदाम, अक्रोड आणि डिंक एक एक करत परतायचे. आता खारीक पूड तुपात परतायची. आता सगळे जिन्नस साधारण अर्ध्या प्रमाणात मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. आता अशा पद्धतीने वाटीभर भरड वेगळी ठेवायची. आता उरलेले जिन्नस गूळ घालत, खारकेची पूड घालत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. आणि आता सुक्या मेव्याची भरड यात घालायची आणि हे मिश्रण फिरवून घ्यायचं. आता वरून पिस्त्याचे काप लावत अशा पद्धतीने लाडू वळायचे. झाले आपले 1 किलोच्या प्रमाणातले डिंकाचे लाडू तयार. मावशी तुझा आजच्या या कार्यक्रमात खूप मनापासून धन्यवाद. हिचं नाव आहे स्नेहल मावशी. आज काय बनवते? आज आपण बनवणार आहे सगळ्यांना आवडणारी शेंगदाणा चिक्की. टाळ्याला न चिकटणारी व्यवस्थित परफेक्ट मेथडने. सो सुरुवात कशी करूयात? अर्धा किलो गूळ आपण कढईमध्ये टाकू. फोडून घेतलेला गूळ आहे. आता हा गूळ आपल्याला व्यवस्थित विरघळून याच्यामध्ये तूप घालायचं ना. एक चमचा तूप टाकायचं.
तुपाने चांगली शाईन येते. हां, म्हणजे जी चकाकी असते चिक्कीला. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.